धारावीकरांसाठी मोठी गुड न्यूज। पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत सर्व धारावीकर पात्र असणार आहेत। होय, तुम्ही बरोबर ऐकलत। पुनर्विकासाच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि सर्वसमावेशक प्रकल्प म्हणजे धारावी पुनर्विकास प्रकल्प। याच प्रकल्पातील सर्व व्यावसायिक धारकांना धारावीतच जागा मिळणार आहे, असं खुद्द डीआरपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी SVR श्रीनिवास यांनी स्पष्ट केलंय। या प्रकल्पात प्रत्येक रहिवाशाला नियमांनुसार धारावीत किंवा धारावीच्या बाहेर घर मिळणार आहे। एवढेच नाही तर सर्व व्यावसायिक पात्र असोत किंवा अपात्र त्यांना व्यवसायाकरता धारावीतच जागा दिली जाणार आहे। पात्र व्यावसायिकांना मोफत जागा मिळणार आहे, तर अपात्र व्यावसायिक धारकांसाठी आम्ही शासनाकडे प्रस्ताव दिल्याचं SVR श्रीनिवास यांनी सांगितलंय। अपात्र व्यावसायिक धारकांनाही धारावीतच भाडे तत्वावर व्यावसायिक जागा उपलब्ध करून द्याव्यात। प्रत्येक पुनर्विकास सोसायटीमध्ये राखीव असलेल्या 10% व्यावसायिक जागा अशा अपात्र व्यावसायिकांसाठी भाड्याने देण्यात याव्यात, जेणेकरून त्यांचा रोजगार सुरू राहील असा प्रस्ताव देण्यात आलाय। धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि महाराष्ट्र सरकार यांनी संयुक्तपणे मसुदा परिशिष्ट 2 टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध करणं सुरू केलंय। धारावीतील नागरिक याकडे मोठ्या आशेने आणि उत्सुकतेने पाहत आहेत। सेक्टर 6 मेघवाडी आणि गणेशनगरसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यात 75%हून अधिक झोपडपट्टीधारकांना नव्या घरांसाठी पात्र असल्याचे डीआरपीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झालंय। उर्वरित नागरिकांची पात्रता आवश्यक कागदपत्र आणि पडताळणीच्या आधारे निश्चित केली जाणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार एकूण 505 झोपडपट्ट्यांपैकी 31 झोपडपट्ट्यांचे अजूनही कोणतेही कागदपत्र सादर झालेले नाहीत। 137 प्रकरणांतील पडताळणी महापालिकेकडून सुरू आहे। 38 झोपडपट्ट्या सुविधा स्वरूपात आहेत। उर्वरित 299 झोपडपट्ट्यांपैकी 229 झोपडपट्ट्या पात्र ठरल्यात। 70 झोपडपट्ट्यांची कागदपत्र तपासणी सुरू आहे। परिशिष्ट 2 नुसार तळमजल्यावरील 170 झोपडपट्ट्या सर्व निकषांनुसार पात्र ठरल्यात। त्यातील 157 झोपड्या 1 जानेवारी 2000 पूर्वीच्या असून धारावीत 350 चौरस फूट घरासाठी पात्र आहेत। उर्वरित 13 झोपड्या 2011 पूर्वीच्या असून धारावी बाहेर 300 चौरस फूट घरांसाठी 3 लाखांपर्यंत सवलतीस पात्र आहेत। डीआरपी कडून झोपडपट्टी धारकांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी मसुदा परिशिष्ट 2 संदर्भात आपल्या हरकती आणि सूचना सादर कराव्यात। या हरकती अथवा सूचना डीआरपी कार्यालयात प्रत्यक्ष जमा करण्यात येतील किंवा ईमेलद्वारे पत्त्यावर पाठवण्यात येतील। हरकती किंवा सूचना सादर करण्याची अंतिम मुदत ही 5 जुलै संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आहे।